नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी मध्ये आता जी एक्झाम 5 जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये गट ब आणि गट क एक्झाम होणार आहे. त्या संदर्भात आता बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहे की सर जागा वाढून मिळणार का? सध्या जे चालू आहे त्यामध्ये तुम्हाला वयोमर्यादा वाढून मिळाली तर प्रश्न असा आहे की परीक्षा पुढे जाणार का? आणि खरंच ही मागणी विद्यार्थ्यांची योग्य आहे का? असंही काही विद्यार्थ्यांच्या कमेंट आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित बघा, समजून घ्या मुद्दा काय आहे आणि तुमचं कमेंटमध्ये नक्की मत नोंदवा. सो शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी मध्येच व्हिडिओ बघून काही कमेंट द्यायचा प्रयत्न करू नका, कारण विषय पूर्ण समजून घ्या आणि मग कमेंट द्या. सो तिकडे जाण्याच्या अगोदर थोडंसं मी प्रमोशनल ॲक्टिव्हिटी करतोय. इग्नाइट अकॅडमीकडनं सरळ सेवा सर्वसोमेश नावाची बॅच आपण लॉन्च केली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. आगामी येणाऱ्या मंडपा भरती, लेखा कोशागार, आदिवासी विभाग, वन विभाग, नगर परिषद, त्यानंतर समाज कल्याण विभाग, महिला बालकल्याण विभाग जाहिरात चालू आहे. सो या सगळ्या एक्झामसाठी उपयुक्त अशी बॅच आहे. ही बॅच तुम्हाला 25% ऑफमध्ये म्हणजे 1499 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायचं. काही अडचणी तर या नंबरला कॉल करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पण बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहेत. आज जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तुम्हाला लक्षात येईल, जागा वाढणार का हा एक प्रमुख मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. जागा वाढू शकतात या संदर्भातलं ऑथराईज त्यांचं नोटिफिकेशनमध्ये उल्लेख केलेलं वाक्य मी तुम्हाला दाखवतो. त्यांची ही जाहिरात आहे. जाहिरात कधीची आहे? 2024ची जाहिरात आहे. 2024ची जाहिरात मी गट कधी तुमच्या समोर ठेवली. गट कच्या जागा किती आहे? 1333 ह्या एकूण जागा आहेत. मग यामध्ये वाढ होऊ शकते का? तर शक्यता आहे. लिपिक टंकलेखकमध्ये जागांची वाढ होऊ शकते, शक्यता आहे. आता यामध्ये त्यांनी लिखित स्वरूपात दिलेलं वाक्य बघा. 4 नंबरचा पॉईंट आहे, पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी. यामधला महत्वाचा पॉईंट तुम्ही जर बघितलं बघा, 4.2 नंबरचा पॉईंट आहे. पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल. याचा अर्थ असा आहे की मुख्य परीक्षेची जी नोटीस येते, मुख्य परीक्षेची जी जाहिरात येते, त्यामध्ये जर जागांमध्ये बदल झाला किंवा मागणी पत्र एमपीएससीला सरकारकडनं आले, त्या डिपार्टमेंटकडनं, तर जागांमध्ये वाढ होऊ शकते. आणि जागांमध्ये वाढ झाली तर कदाचित तुमच्या आरक्षणामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. मग आरक्षणामध्ये जर बदल झाला, जागात वाढ झाली, तर आम्ही मुख्य परीक्षेच्या ॲडमध्ये टाकू असं त्यांचं म्हणणं आहे. याबाबतची घोषणा व सूचना वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणा सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भराव्याच्या पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. आता अजून एक महत्त्वाचा हा पॉईंट आहे, इम्पॉर्टंट पॉईंट 4.3 आहे. मग तुमचा प्रश्न असा आहे की सर मग निकाल लागून गेल्यानंतर जागांचं मागणीपत्र आलं, जागा वाढल्या, तर निकाल तर लागून गेलाय, त्याबाबत पण त्यांचं नोटीस आहे. बघा काय सांगते ते, केवळ प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद विविध संवर्गाच्या संदर्भात, म्हणजे जेवढे आता संवर्ग आहेत तेवढेच संवर्ग, अधिकचे संवर्ग नाही, अधिकचे संवर्ग ऍड होणार नाही. जसं की RTOच्या जागा म्हणतो आपण, बरोबर, त्या येणार की इथे नाही येणार आहे. लक्षात घ्या, विविध संवर्गाच्या संदर्भात पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या, आता हा एक मुद्दा महत्वाचा आहे की पूर्व परीक्षा दिल्यानंतर पूर्व परीक्षेचा निकाल जो लावायचा आहे अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त मागणीपत्रे प्राप्त होणारे सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. म्हणजे पूर्व परीक्षेच्या निकाल लागण्याच्या अगोदर जर मागणीपत्र ते आली तर त्यानुसार पूर्व परीक्षेच्या अगेन्स्ट विद्यार्थी निवडले जातात. मुख्यला आपल्याला माहिती असेल, साधारणतः एका जागेसाठी 12 किंवा कधी कधी 15 विद्यार्थी मुख्य परीक्षेला निवडले जातात. मग जागा किती आहे हे पहिले डिफाईन होणं गरजेचं आहे. मग पूर्व परीक्षेचा निकाल लागण्याच्या अगोदरच हे सगळं मागणीपत्र किंवा पदसंख्या टोटल एमपीएससीकडे येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर आलं निकाल, पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यानंतर जर मागणीपत्र आले तर याच्यामध्ये समाविष्ट केली जाणार नाही. का? कारण पूर्वतनं जे विद्यार्थी मुख्याला घेतलेले आहेत तेवढ्या पदांच्या अगेन्स्ट घेतलेले आहे. हा एक महत्वाचा मुद्दा इथे. ओके, आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. म्हणजे त्याचा अर्थ काय, इन सिंपल सांगायचं म्हटलं तर जागा वाढण्याचे चान्सेस आहेत पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत. म्हणजे अजूनही कदाचित तुमच्याकडे 3 महिने, ह्या 3 महिन्यामध्ये, म्हणजे जानेवारीत जर गट ब ची एक्झाम झाली तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, किंवा फेब्रुवारीमध्ये एक्झाम झाली तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, ह्या 3-4 महिन्यामध्ये जर मागणीपत्र तशी आली तर जागा वाढू शकतात. अजून एक दुसरा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा हा आहे की एमपीएससीचं पुढील वर्षातला म्हणजे 2025 मधलं सुद्धा परत नोटिफिकेशन येणार आहे. तो कदाचित, म्हणजे दोन्ही शक्यता आहे, जागा
प्रिलिमच्या निकालच्या अगोदर जर मागणी पत्र तर वाढू शकतात. अदरवाईज जर 2025ची ऍड येणार असेल आणि ती लवकर वेळेत जर घेतली गेली तर ह्या सगळ्या जागा तिकडे वर्ग होतील. इथे मात्र जागांची वाढण्याचे चान्सेस कमी होऊन जातील. म्हणजे जर तर वरती डिपेंड आहे, पण शक्यता अजून कुठपर्यंत आहे, पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत आहे. सो तुम्ही या फंदात न पडता तुम्ही फॉर्म भरलेला आहे, आता अभ्यास चांगला करा, अभ्यास चांगला करा. आता दुसरा मुद्दा बघा, आता मी तुम्हाला एमपीएससी बद्दल थोडक्यात काही गोष्टी तुम्हाला सांगतो. आता एमपीएससी काम चांगलं करत नाही असं आपल्याला अजिबात म्हणायचं नाही. एमपीएससीचं कामच आहे चांगलं करायचं. ती स्वायत्त संस्था आहे, त्यांना निवड त्यासाठीच केलेली आहे. सो नेहमी काम चांगलंच करते, पण कसं असतं ना, 10 कामं चांगली घेणे एक जर चुकलं तर नक्की त्या चुकीवरती बोट ठेवलं जातं. तसंच थोडंफार एमपीएससी सध्या कंटिन्यू करत आहे. कंटिन्यू, आता मी कंटिन्यू शब्द जाणून बुजून वापरला आहे, कारण मागील कितीतरी वर्षांपासून हे कंटिन्यू चालू आहे. एमपीएससीचं पोस्टपोन करणं, एक्झाम वेळेवर न घेणं, ॲड वेळेवर नाही देणं, ॲड दिली तर त्याचे कोर्टात केसेस पडतात. कोर्टात केसेस पडले की ते निकाल पेंडिंग राहतात. 2-2, 3-3, 4-4 वर्ष निकाल पेंडिंग राहतात. एखाद्या विद्यार्थ्याची निवड आज जर झाली तर 4 वर्ष नियुक्ती होणार आहे त्याची. त्यांनी आता एवढा उत्साहात तो सगळीकडे सांगतो आणि 4 वर्ष वेट करावं लागतं. ह्या मुलांना आंदोलन करावं लागतात, आमची नियुक्ती द्या. म्हणजे आपले भावी तहसीलदार, भावी डेप्युटी कलेक्टर हे सगळे झोपून आंदोलन करतात. इतकी वेळ त्यांच्यावर काय येऊ द्यावी, याला जबाबदार एमपीएससीच नाही आहे, एमपीएससी प्लस सरकार सुद्धा याला जबाबदार असणार आहे. आता लक्षात घ्या, हे एक काही न्यूज तुम्हाला दाखवतो. मला निगेटिव्ह अजिबात त्याबद्दल बोलायचं, फक्त न्यूज दाखवतो. 15,000 परीक्षार्थींचे लक्ष सुनावणीकडे. 15,000 परीक्षे तिथे अडकलेत. कधी आहे हे? 23 महिने झाले जाहिरात येऊन, अजूनही एमपीएससी जाहिरात हे निकाल लागत नाहीये. 2023 क्लर्क आणि कर सहायकाची ऍड बघा. 15,000 उमेदवारांचे निकाल पेंडिंग आहे. का तर कोर्टामध्ये केसेस चालू आहेत, त्यामुळे अडकली, कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी कोर्टात हे समजून घ्यायला वेळ लागतो ना, दोन्ही पक्षाला समजून घ्यायला वेळ लागतो. कोर्ट वेळ घेणारच ना, त्याला दोन्ही बाजू प्रॉपर ऐकल्याशिवाय निर्णय देणं चुकीचं आहे. कोर्टाचं म्हणणं आहे, एखादा अन्याय चुकीचा उमेदवार दोषी सुटला तर चालेल, पण काय म्हणूया आपण त्याला, जो दोषी नाही आहे, जो चांगला आहे, त्याला शिक्षा होता कामा नये. मग अशा गडबडीमध्ये हे चालतात केसेस केव्हा पण. त्यानंतर दुसरी बातमी बघा, एमपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल कधी लागणार? स्थापत्य सेवेचा निकाल रखडल्याने असंतोष. स्थापत्याचा मुख्य परीक्षा कधी झाली माहिती का? जानेवारीमध्ये झाली. 28 जानेवारी 2024ला झाली आहे. वर्ष संपत आलंय, 12 महिने होतील, 11 महिने झालेच ऑलरेडी. 11 महिने झाले तरी त्यांनी निकाल लावला नाही. एवढा वेळ लागतोय निकाल लावायला. आता निकाल लावायला काय प्रॉब्लेम आहे कळत नाहीये. कोर्टात केसेस सगळं चालू आहे. कोर्टाच्या केसेस आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळं अडकून पडत आहे. सो ह्या विद्यार्थ्यांची मागणी, आमचा निकाल लावणार कधी? ह्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? त्यांचं वय जातंय, त्यांचं घरी प्रेशर आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे अडकून पडत आहे. मग परत तेच का, कोर्टात जा, आंदोलन करा, मागणी द्या, निवेदनं द्या, हस्तक्षेप किती, हे किती दिवस चालणार आहे? ह्या सगळ्या गोष्टी अशा घडतात. मग नैराश्य थोडंसं विद्यार्थ्यांमध्ये येतं. एमपीएससी नेहमीच असं काय करते? आत्ताचा पेपर आहे एमपीएससीचा, 3 प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली एमपीएससी. ते प्रश्न पण मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितले. अशा घडामोडी घडतात एमपीएससीच्या. मग आता प्रश्न येतो की वयोमर्यादा वाढून फॉर्म भरायला संधी मिळेल का? आता या संदर्भात नुकतंच काही दिवसांपूर्वीच, 2-3 दिवसापूर्वीच आपले नवीन जे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं काय, एमपीएससीसाठी वयोमर्यादेत वाढ होणार का? मागणीला मुख्यमंत्र्यांकडून अनुकूलता. म्हणजे यामध्ये त्यांनी हे पण सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी की ज्या मुख्य सचिव राज्याच्या सुजाता सैनिक यांना लक्ष घालून पाठपुरावा करण्याचे निर्देश पण त्यांना दिलेले होते. आता ही जर बातमी अशी असेल आणि खरी असेल तर आपल्या मुख्य सचिवांनी नक्कीच पाठपुरावा करून लवकर निर्णय द्यायला पाहिजे. नाहीतर होतं काय, एक्झाम आली 5 जानेवारीला, आज आपण 15 दिवसावरती एक्झाम आहे तुमची, आणि जर जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांचाही प्रॉब्लेम झाला आहे की काय करावं, एक्झाम पॉस्टपोन होणार आहे, काय होणार आहे. बाकीच्या एक्झामचे फॉर्म भरले मुलांनी, सरळ सेवेतले असेल किंवा इतर एक्झाम असेल, जसं की समाज कल्याण आहे, आदिवासी आहे, महिला बालविकास असेल, ICT असेल, कसं करायचं? ह्या विद्यार्थ्यांना लक्ष नेमकं द्यायचं कुठे? कारण ही तुमची राज्यसेवेची कंबाईनची एक्झाम 2 टप्प्यातली, पूर्व आणि मुख्य. सरळ सेवी वन स्टॉप आहे डायरेक्टली. मग विद्यार्थी ह्या मनस्थितीत आहे, करायचं काय सर? आम्हाला नक्की सांगा. आणि एमपीएससीने किंवा सरकारने हा निर्णय लवकर घ्यावा. अगदी तोंडावरती एक्झाम आली मग तुम्ही निर्णय घेणार का? जसं की बघा 25 डिसेंबरला आता एक ऍड आहे बघा, त्याची परीक्षा 25 डिसेंबरला. तर मुलांची मागणी आहे 25 डिसेंबरला नाताळात सुट्टी द्या. ही मागणी तशी म्हणलं तर नाही करावं मुलांनी, एक्झाम देऊन टाका ना, कशाला सुट्टीचा विचार करता? म्हणजे कधी कधी विद्यार्थी पण, कधी कधी एमपीएससी पण, कधी कधी सरकार पण नको तिथे नको तो घोळ घालतंय. मी कुणाला नाव ठेवणार नाही, नाव ठेवणं तर मोठा नाही, पण फक्त मी लक्षात आणून देतो की ह्या गोष्टी घडायला नको पाहिजे. कारण त्यामुळे कुणीतरी एक विद्यार्थी दुखावला जातो. तुम्ही नसाल, कुणी वेगळा असेल, हे दुखावलं जाऊन यासाठी सरळ सरळ पडापड ह्या एक्झाम यांचं शेड्यूल प्रॉपर व्हायला पाहिजे. जसं UPSC करतंय तसं
प्रॉपर एमपीएससी करायला हवं असं मला पर्सनली वाटतं. त्यामध्ये बघा आता सदाभाऊ खोत यांचं 4 दिवसापूर्वीचं एक ट्विट आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही स्वतः मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं, काय सांगितलं, गट ब पोलीस उपनिरीक्षक पदाबाबत आणि गट क यांची जाहीर नियोजित तारीख वर्ष बदलावी तुम्ही. म्हणजे काय त्यांचं म्हणणं असं होतं की बघा जे आहे तेच 1 फेब्रुवारी 2024ला ॲड येणार होती, ती ॲड कधी आली आहे, म्हणजे तुम्ही ॲड येणार होती कधी, तुमची ॲड येणार होती फेब्रुवारीमध्ये, ती आली ऑक्टोबरमध्ये, म्हणजे 9 महिन्यांचा गॅप पडला ॲडमध्ये. एक्झॅक्ट डेट मी तुम्हाला इथे सांगत नाही आहे. 9 महिन्याचा गॅप पडल्यामुळे त्यांनी काय केलं, एमपीएससीने काय केलं की 2024ची जी जाहिरात आहे ना, 2024च्या जाहिरातीमध्ये PSI किंवा इतर सगळ्याच पदांसाठी, फॉर एक्झाम्पल PSI घेतला, पदांसाठी वयाची जी मुदत आहे, वयाची मुदत काय 1 फेब्रुवारी 2025 दिलेली आहे. इथपर्यंत वय किती असावं तुमचं, ओपनचं 31 असावं, कॅटेगरी 34 असावं आणि खेळाडूंचं 36 असावं. आता ही जर ॲड लवकर आली असती तर हे वयोमर्यादा कधीपर्यंत पकडली असती, 1 एप्रिल 2024 पर्यंत पकडली असती. 1 एप्रिल 2024 पकडली असती. ह्या 24 इथपासून इथपर्यंत एका वर्षात बऱ्याच जणांचं वय 31 प्लस 34 प्लस 36 प्लस झालंय ना, इथपर्यंत होतं त्यांचं, पण इथपर्यंत नाहीये 31 34 36. मग गडबड काय झाली, असे 50-60 हजार विद्यार्थी ह्या एक्झाम पासून वंचित राहणार आहे. मग यांची मागणी तीच आहे, हे सदाभाऊ खोत यांनी इथे ट्विटद्वारे इथे सांगितलं आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री महोदय यावर सकारात्मक प्रतिसाद देत सचिवांना याबाबत निर्देश दिले पण आहे, ते पण सांगताय, पेपरला बातमी पण आलेली आहे. माझा प्रश्न आहे की नक्की चालू काय आहे, सीएमचा आदेश अंमलबजावणी होणार कधी. जर त्यांनी पाठपुरावा करा सांगितलं असेल आणि सीएम जर अनुकूल असतील तर सरकारने लवकरात लवकर एमपीएससीला कळवणं, एमपीएससीने लवकरात लवकर याबाबत पाठपुरावा करून लवकर विद्यार्थ्यांना कळवणं गरजेचं आहे. नाहीतर हे भिजत घोंगडं चालू आहे. विद्यार्थी आपल्या जीव मेटाकुटीला आला आहे, विद्यार्थी जीवाच्या आतंकाने अभ्यास करताय, कितीतरी वर्षापासून अभ्यास करताय, एक्झामच्या मागे लागले आहेत. पण त्यांनी करायचं काय, बरं ही शेवटच्या टप्प्यात तुम्ही जर इथे सूट दिली, विद्यार्थ्यांना संधी दिली, तर त्यांनी फॉर्म भरले तर त्यांना अगोदर कळलं असतं, अभ्यास चांगला केला असता. मग बरेचसे शिथिल होऊन जातात, तर मला भरता येणार नाही फॉर्म किंवा एक्झाम पोस्टपोन होणार नाही होणार हे माहीत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीत मुलं अडकून पडतात. सो हे अंमलबजावणी सुद्धा लवकर निर्णय द्यावा असं मला वाटतंय. मागणीसाठी पुन्हा आंदोलन करावं लागतंय. बघा विद्यार्थी म्हणताय की आता आम्ही आंदोलन करणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात अर्ज करायची लिंक ओपन करून देण्याची मागणी. परीक्षा प्रदीर्घ काळ लांबणीवर गेल्याने उमेदवार संतप्त. म्हणजे ॲड लेट आली ना. आता मुलांचं म्हणणं काय की आम्हाला 31 डिसेंबर 2027 पर्यंत वयामध्ये वाढ करून द्यावी, वय ओलांडून गेलं असेल त्या विद्यार्थ्यांना सवलत द्यावी असं विद्यार्थ्यांची मागणी आहे. आणि ही मागणीसाठी ते आता आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. वयाबरोबर सहनशीलतेची मर्यादाही ओलांडली. विद्यार्थ्यांचं सहनशीलता संपली. 55 ते 60 हजार विद्यार्थी PSI साठी किंवा तत्सम एक्झामसाठी इथे वंचित राहणार आहे. बघा गट ब आणि गट क ची जाहिरात आधी फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध होणार होती. आता हा सिक्वेन्स लक्षात घ्या. फेब्रुवारी 24 मध्ये प्रसिद्ध होणार होती, पण ती जाहिरात काय झाली, ऑक्टोबर 24 मध्ये प्रसिद्ध झाली आहे. आता विचार करा, दुसऱ्या महिन्यात होणार ती 10व्या महिन्यात गेली आहे. जवळपास 8-9 महिन्यांचा कालावधी लोटला गेला. 9 महिने उशिरा झाले. मग ह्या जाहिरातीमध्ये काय वयोमर्यादेची अट अनिवार्य होती. मग वयोमर्यादेची अट त्यांनी काय केलंय, फेब्रुवारी 25 पर्यंत केली. 25 पर्यंत वयाची अट केली. इथे झाला प्रॉब्लेम. इथे मुलं गेले उडाले, म्हणजे 50-60 हजार विद्यार्थी इथून गेले, वयोमर्यादा ओलांडून गेले. त्यानंतर त्यांनी सांगितलं, बघा विद्यार्थी म्हणणं काय, विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न हा आहे. आता 5 जानेवारी रोजी जर गट ब ची एक्झाम आहे, ह्या परीक्षेच्या आधी जर हे सगळं चालू आहे, सीएम अनुकूल आहे, तर निर्णय द्यायला पाहिजे सीएमनी किंवा संबंधित सरकारने एमपीएससीला सांगून हे करायला पाहिजे. सो विद्यार्थी संभ्रम अवस्थेमध्ये आहे. मागणी काय आहे की ओपनचे PSIची मागणी. बघा विद्यार्थ्यांची मेन मागणी PSI संदर्भात आहे. जर आता PSI दिली सगळ्यांनाच द्यावं लागणार आहे. PSIला बघा 31 ओपनला आहे, 34 कॅटेगरीला आहे आणि खेळाडूंना 36 आहे. मग अशा उमेदवारांना जर 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत वय त्यांनी काउंट केलं, 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत काउंट केलं, तर जवळपास विद्यार्थी जे आहेत ना 50-60 हजार विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकणार नाहीये. मग ही डेट त्यांनी बदलून 1 एप्रिल ॲटलीस्ट 2024 पर्यंत करायला पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची एक मागणी आहे. दुसरी मागणी आहे की आम्हाला 2027 एंड पर्यंत ही वयोमर्यादा सूट द्या, असं त्यांची मागणी. आता ही सूट द्या का म्हणतात असं, आता अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा प्रश्न आहेत. बघा काय सर, अभ्यासाचा फ्लो आमचा ब्रेक होतोय, आम्ही अभ्यास करतो आणि ह्या अशा घडामोडी घडतात ना, आमचा फ्लो ब्रेक होतोय. यावरती लवकरात लवकर जो काय निर्णय असेल तो सरकारने एमपीएससीने द्यायला हवा. पुन्हा पोस्टपोनचा प्रश्न जर असेल तर विद्यार्थी, काही गरीब विद्यार्थी आहे, शहरामध्ये जाऊन राहतात, पुस्तक अभ्यास करत असतात,
काही त्यांचे कमिटमेंट असतात, म्हणजे मेस असेल, राहणं असेल, इतर गोष्टींचा खर्च अजून वाढू शकतो. सो हा निर्णय लवकर जर दिला सरकारने एमपीएससीने, त्यांना तसं एक्सटेंड करायला चान्स मिळतो. तशी काय निकड भागावं लागेल त्यांना. पुन्हा खर्च आणि पुढे काय, खर्चच खर्च चाललाय, पुढे काय. मग अशा नैराश्यामधनं काय होतंय, फ्लो तुटला की जो फ्लो असतो एक्झामचा तुटतो आणि परत एकदा त्यांच्या हातात अपयश येऊन जातो. वयोमर्यादा वाढून मिळावी का आणि का मिळावी या संदर्भात पण मतमतांतर आहे. पण त्यातले महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतो बघा. वयोमर्यादा वाढून मिळावी का, यामुळे वाढून मिळावी. पहिला मुद्दा काय, तुम्ही ऍड फेब्रुवारीमध्ये देणार होता, ती दिली नाही. तुमच्या ह्या गोष्टीमुळे, ह्या चुकांमुळे ही ऍड आली आहे. जाहिरात आली नोव्हेंबर 24ला, ऑक्टोबर नोव्हेंबर 24ला ही ऍड आली. त्यामुळे 9 महिन्यांचा फरक पडला आणि तुम्ही वयाची अट कधीपर्यंत काउंट करायला सांगितली, म्हणजे एमपीएससीने 1 फेब्रुवारी 2025 पर्यंतची. चुकीची गोष्ट ही. एका वर्षात बरेच विद्यार्थी वय एज बार झालेले आहेत, मग ही चुकीची गोष्ट. यामुळे वयोमर्यादेत वाढ करून द्यावी असं म्हणणं आहे. दुसरं, मराठा आरक्षणचा गोंधळमध्ये घातला हा सरकारचा मराठा आरक्षणचा गोंधळ. त्यामुळे काय झालंय, ती ऍड पुढे गेलेली आहे. त्यानंतर लोकसभा निवडणूक आचारसंहिता आली, त्यानंतर विधानसभा निवडणूक आचारसंहिता आली. या कारणास्तव ही जाहिरात पुढे गेली. आता याला कोण कारणीभूत आहे, तर हे नैसर्गिक असेल किंवा असेल हे आपले टेक्निकल इश्यू, तांत्रिक इश्यू असेल. सो विद्यार्थ्यांना याचा काय म्हणूया आपण, विद्यार्थ्यांवरती याचा भार का द्यावा, विद्यार्थ्यांनी का सहन करावं हे. कारण त्यांनी अभ्यास जर PSIचा गेल्या कित्येक वर्षापासून करताय आणि तुम्ही एक्झामपासून त्यांना वंचित करताय, त्यामुळे त्या वयोमर्यादेत वाढ मिळावी असं मलाही वाटतंय. यामुळे वयोमर्यादेत वाढ मिळावी. ते आता पुढचा मुद्दा बघा. 8 राज्य असे आहेत की त्यांनी वयोमर्यादेत वाढ करून दिली. 3 ते 5 वर्षापर्यंत वाढ केली. भारतीय रेल्वेने सुद्धा वाढ करून दिली. कोविडमध्ये यांनी ही वाढ करून दिली आहे. पण यांनी जर वाढ करून दिली तर महाराष्ट्राच्या मुलांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला वाढ करून द्या. 2 वर्ष तुम्ही दिलीत पण आता अजून वाढ करून द्या असं त्यांचं म्हणणं आहे. 31 डिसेंबर 27 पर्यंत वाढ करून द्यावी असं यांचं म्हणणं आहे. एमपीएससी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी वरची फॉर्म भरायला संधी मिळणार का. आता ही संधी मिळणार का, तर महाराष्ट्र सरकारने 2 वर्ष संधी दिली वयोमर्यादेमध्ये. जर आत्ताच्या ह्या कंडिशनमध्ये जर सरकारने अनुकूलता दाखवली आणि एमपीएससीला सांगून जर वयोमर्यादेत वाढ केली तर ग्रुप बी आणि ग्रुप सी ला फॉर्म भरायला परत संधी मिळू शकते, जे विद्यार्थी एज बार झाले असतील त्यांना. तो लक्षात घ्या. जर हे अनुकूल झालं, पॉझिटिव्ह झालं, फक्त लवकर व्हायला पाहिजे. येस ऑर नो जे काय असतं ते लवकर व्हायला पाहिजे, जेणेकरून जो विद्यार्थी एक अभ्यास करणार आहे, फ्लोमध्ये आहे, त्याला अभ्यास करायला परत असं ब्रेक नको व्हायला, फ्लोमध्ये राहायला पाहिजे, लवकर करायला पाहिजे. त्यानंतर आता वय वाढून फायदा होणार का, याबद्दल मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. परत एकदा सांगतो मी तुम्हाला. बघा, मी असं म्हणणार नाही की विद्यार्थ्यांना सवलत संधी देऊ नका, संधी द्यायलाच पाहिजे. पण एक तुम्ही विद्यार्थी म्हणून, एक शिक्षक म्हणून तुमच्याशी बोलतो, हे बाजूला ठेवू सगळं आपण. पण मी तुम्हाला सांगतो, माझं कोणाला पटेल कोणाला नाही पटेल, काही मला सांगितलं पण सर तुम्ही ते आमचं लग्नाचं बघू नका, आमचं वयाचं बघू नका, तुम्ही काही सांगू नका आम्हाला. पण विद्यार्थी मित्रांनो, भरपूर सारे म्हणजे सरकारी नोकरीमध्ये जर बघितलं ना, टक्का हा फक्त 2%चा आहे. 2% पीपल, 2% फक्त इथे लोक सरकारी नोकरीमध्ये आहे. बाकी 98% लोक एकतर स्वतःचा बिझनेस आहे किंवा प्रायव्हेटमध्ये जॉब करतात. त्यातल्या प्रायव्हेटमध्ये जॉब करण्याची संख्या अजून जास्त आहे. सो भरपूर सारे ऑप्शन तुमच्या आजूबाजूला असतील. तर अगदी एज बार होईपर्यंत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं योग्य नाही. आपलं वय, घरच्यांची अपेक्षा, पुढील घरच्यांचे सगळं सांभाळणं असेल, आईवडिलांच्या अपेक्षा असेल, सगळ्याच गोष्टी आहे, सगळा भार असतो. सो तुम्ही दुसरा ऑप्शनचा नक्की विचार करायला हवा. अगदी याच्यावरती पूर्ण अवलंबून राहू नये. पुढचं करिअर आहे आपलं पुढची फॅमिली आहे, ते सगळ्यांना करायचं आहे. सो ह्या गोष्टी पण लक्षात घेतल्या पाहिजे. अगदी एज बारपर्यंत जायला नको पाहिजे. पण ह्या मागण्या बघता मागणी रास्त आहे, विद्यार्थ्यांची रास्त आहे. एमपीएससी सरकारने विचार करायला पाहिजे आणि लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढायला हवा. PSIला बघा, आता 18 ते 31 आणि 34 पर्यंत एज बार आहे. 31 नंतर त्यांना फॉर्म भरता येत नाही. नक्कीच या विद्यार्थ्यांना जर हे बदलून दिलं असतं तर इथे या विद्यार्थ्यांना संधी मिळाली असती. सेम तुम्ही जर PSI सोडलं इतरांसाठी, जसं की तुम्हाला वयाच्या इथे 38 पर्यंत संधी आहे आणि इथे कॅटेगरीला वयाच्या 43 पर्यंत संधी, यांना सुद्धा जर वाढ करून दिली तर नक्कीच हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. त्याची कारणं पण त्यांची रास्त आहे. आता बघूया सरकार काय निर्णय घेते. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की कळवा. बघा, मी तुम्हाला एक मुद्दा पण ते टाकलेला आहे. परीक्षा पुढे जाईल का. जर हे सगळं अनुकूल झालं तर परीक्षा पुढे जाण्याचे चान्सेस 100% आहेत. जर मागणी खरंच योग्य असं तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण काही फक्त मूठभर लोक जर अशी मागणी करतात हे चुकीचं आहे. पण खरंच जास्त संख्येने मुलं असतील यामध्ये, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं 50-60 हजार विद्यार्थ्यांना जर संधी मिळणार असेल तर नक्कीच हे करायला पाहिजे. काही हरकत नाही. होऊन एक्झाम एखादा महिना पोस्टपोन होऊ शकते. सो हरकत नाही आहे. पण जर खरंच असेल मागणी तर करायला हरकत नाही. पण कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. तुमचे सजेशन कळवा.
आम्हाला काय वाटतं, जसं मी मत मांडलं तसं तुम्ही पण मत मांडा कमेंटमध्ये. नक्की माझ्यापर्यंत तुमचं मत पोहोचवा. मी नक्की तुमच्या मताचा आदर करेल. तुमचे मतं, तुमचं कमेंट नक्कीच वाचेल. इग्नाइट अकॅडमी नेहमी अशा विद्यार्थ्यांच्या बरोबर असतेच आणि भविष्यात पण राहील. आपलं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. ओके, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.